नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर, राजमुद्रा ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल किंवा विद्यापीठ कृषी सहाय्यक भरती असेल, या भरतीची आपण तयारी करतोय किंवा AFOची तयारी करतोय. आपली परीक्षा IBPS घेते. IBPS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी जे काही योजना आहे, ह्या योजना टॉपिक किंवा इतर कुठेही परीक्षा घेऊ द्या, त्यांच्यासाठी योजना हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. जे काही कृषी क्षेत्रातील योजना आहेत त्या योजना आपण घेणार आहोत या सिरीजमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा हे लेक्चर पाहत असाल तर कृपया हे जे काही आपलं ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलात तर तुम्हाला येणारे जे काही लेक्चर आहेत, बाकीच्या योजनेचे जे काही लेक्चर आहेत, हे लेक्चर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आजच्या या सेशनमध्ये, आजच्या आपल्याला या लेक्चरमध्ये आपण जी काही सॉइल हेल्थ कार्ड योजना आहे, ज्याला आपण SHC असं म्हणायला लागतो, किंवा मृदा आरोग्य कार्ड योजना आहे, या योजनेबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. हे व्हिडिओ जे आहे मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला याचे जर PDF पाहिजे असेल तर ही PDF डायरेक्ट तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक देईल. आपल्या ॲग्रीचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा. तिथून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता अभ्यासासाठी. अत्यंत महत्त्वाची PDF असेल. तर या योजनेबद्दल आपण जे काही ह्याची उद्दिष्ट आहेत किंवा योजना काय आहे याच्याबद्दल आपण पाहूया. मित्रांनो, आता बघा, ही जी काही मृदा आरोग्य कार्ड योजना आहे मित्रांनो, ही योजना भारत सरकारची योजना आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. म्हणजे भारतातील जे काही 28 घटक राज्य आहेत आणि जे काही 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या सर्व भागांमध्ये, भारतातील एकूण प्रदेशामध्ये ही योजनेचा विस्तारलेला आहे. सर्व राज्यामध्ये ही योजना आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, योजना काय आहे, कशी सुरू झाली, याबद्दल आपल्याला चर्चा करायचीच आहे. परंतु ह्याची सुरुवात कशी झाली आपण पाहूया. आता मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय, ही जी काही योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना फेब्रुवारी 2015 साली ही योजना सुरू झाली. आता फेब्रुवारी 2015 साली ही सुरतगड या ठिकाणी ही योजना सुरू झाली. सुरतगड म्हणजे श्री गंगानगर नावाचा जिल्हा आहे. हे आहे राजस्थान राज्यामध्ये. श्री गंगानगर जिल्ह्यामध्ये सुरतगड या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी या योजनेचं उद्घाटन केलं. मग ही जी काही योजना आहे, ही योजना नेमकी काय करते, ह्या योजनेचं नेमकं काम काय आहे, मी तुम्हाला सांगतो. ही जी योजना आहे मित्रांनो, शेतकऱ्यांना जे काही जे काही आरोग्य आहे, जे काही जमिनीचं आरोग्य आहे, जे काही वेगवेगळे जे तुम्ही रासायनिक खतं वापरून असेल किंवा पिकांची लागवड करून आतापर्यंत त्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याचं कमतरता आहे किंवा त्या जमिनीचं आरोग्य कसं आहे याचं तपासण्याचं काम या योजनेअंतर्गत केलं जातं. बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतातील मातीची गुणवत्ता प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू केली. आता गुणवत्ता नेमकी प्रदान कशी केली जाते याच्यावर मी तुम्हाला डिस्कशन करणार आहे. सर्वप्रथम सुरतगड या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. 19 फेब्रुवारी 2015 साली सुरतगड, श्री गंगानगर, राजस्थानमध्ये सुरू झालेली ही योजना, आज आपण पाहतो की योजना आपल्याला डायरेक्टली साधारणतः मृदा आरोग्य कार्ड योजना या नावाने ओळखली जाते. पण ही योजना अलीकडच्या कालखंडामध्ये 2015 पासून ते 2022-23 पर्यंत, कधीपर्यंत, 2015 पासून ते 2022-23 सालापर्यंत ही स्वतंत्र सुरू होती. परंतु 2022-23 मध्ये या योजनेला एका योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजे सध्या ही जी काही योजना आहे, RKVY नावाची जी काही योजना आहे, RKVY या योजनेअंतर्गत ही योजना चालते. म्हणजेच याला आपण म्हणू शकतो राष्ट्रीय कृषी विकास योजना. काय म्हणू शकतो? राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा हा एक भाग आहे. सध्या योजना भाग नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. 19 फेब्रुवारी 2015 ला सुरतगड, श्री गंगानगर, राजस्थानमध्ये ही योजना सुरू झाली. 2022-23 पर्यंत ही योजना सुरू झाली. या वैयक्तिक सुरू होती, पण 2022-23 मध्ये, 2022-23 साली ह्या योजनेचा समावेश राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत करण्यात आला. ही राष्ट्रीय कृषी विकास योजना नेमकी काय आहे, हिचं नाव बदललं, कारण की ही योजना 2007 मध्ये ही योजना सुरू होती. पुन्हा बंद पडली योजना, परंतु या योजनेला
राष्ट्रीय कृषी विकास योजना किंवा याला आपण रफ्तार असं म्हणू शकतो. रफ्तार या नावाने ही ओळखली जाते. हे रफ्तारचं फुल फॉर्म आहे. मी तुम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्यावेळेस मी शिकवेल, ज्यावेळेस हा पार्ट आपण घेऊ, त्यावेळेस या योजनेबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगेल. परंतु आज जी काही योजना आहे ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेचाच पार्ट आहे आणि आज ही योजना या योजनेअंतर्गत चालते आणि त्याचंही नावामध्ये माती आरोग्य अँड सुपीकता नावाने ही योजना ओळखली जाते. माती आरोग्य काय नावाने? माती आरोग्य आणि सुपीकता या नावाने ही योजना सध्या चालू आहे. माती आरोग्य आणि सुपीकता नावाने. म्हणजे ह्याचे काय उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण पाहूया. आता बघा, ही जी काही योजना आहे मित्रांनो, या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? खते देताना पोषक द्रव्ये कळावीत यासाठी शेतकऱ्यांना दर 3 वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड बनवून दिलं जाईल. आता दर 3 वर्षांनी शेतकऱ्यांना हे मृदा आरोग्य कार्ड बनवून जाईल. प्रत्येक ग्रीड मध्ये हे कार्ड बनवलं जातं. बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगेल काय असतं ते. मृदा सुपीकता मोजण्याचे समान मापक तयार करणे. म्हणजे ह्यांचं काय काम आहे की जमिनीमध्ये जी काही एरेनॉन यांनी शोधून काढलेली जी काही अन्नद्रव्ये आहेत मित्रांनो, नत्र, स्फुरद, पालास, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फेट, जस्त, मॉलिब्डेनम, क्लोरीन, झिंक, तांबे जी काही अन्नद्रव्ये आहेत किंवा इतर पॅरामीटर्स असतील, ह्यांच्यातील काही मोजके पॅरामीटर आहेत. सगळे मी आता बोललेलो सगळे अन्नद्रव्ये या योजनेमधून तपासले जात नाहीत. मी तुम्हाला सांगतोय ही जी योजना आहे एकूण 12 पॅरामीटरसाठी तयार केलेली आहे. जमिनीतील एकूण 12 घटक जे आहेत ते 12 घटकच या योजनेअंतर्गत मोजले जातात. ते कोणते आहेत मी सांगेल तुम्हाला. परंतु ह्याची जी काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट कोणकोणती आहेत बघूया. खते देताना पोषक द्रव्ये कळावीत यासाठी शेतकऱ्यांना दर 3 वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड बनवून देणे ही एक उद्दिष्ट आहे. मृदा सुपीकता मोजण्याचे समान मापक तयार करणे हा एक उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याची सरकारी योजना आहे असं आपण म्हणू शकतो. ही योजना देशाच्या सर्व भागांना व्यापेल. मी तुम्हाला सांगितलं 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ आहे. या सर्व भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. सर्व भागांना ही व्यापेल, ही याची व्याप्ती आहे. माती कार्डच्या स्वरूपात शेतकऱ्यांना एक अहवाल मिळेल आणि त्या अहवालात त्याच्या विशिष्ट शेतातील मातीची सर्व माहिती असेल. म्हणजे पूर्ण माहिती असेल. प्रत्येक शेतकऱ्याला दर 3 वर्षांनी एकदा माती कार्ड मिळेल. मी या ठिकाणी पण दिलेला आहे. म्हणजे त्या कार्डवर शेतांमध्ये असणारी प्रमुख घटक कोणती, शेतामध्ये असणारी अन्नद्रव्ये कोणती कमी आहेत, एक कार्ड असेल. ते कार्ड वेगवेगळ्या भाषेमध्ये असेल, शेतकऱ्यांना कळेल या भाषेमध्ये असेल आणि या पद्धतीनं हे कार्ड बनवून दिलं जाईल मित्रांनो. आता बघा, यामध्ये अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. या योजनेअंतर्गत अजून काय आहे बघा. जीपीएस तंत्रज्ञान असेल, जीपीएस उपकरणाच्या आणि महसूल नकाशांच्या मदतीने. आता महसूल नकाशे वगैरे तुम्हाला माहिती आहे. हे सिंचित क्षेत्रात साधारणतः जी काही सिंचित क्षेत्र आहे, बागायती क्षेत्र आपण म्हणूया, 2.5 हेक्टर म्हणजे 2.5 एकर साठी आहे आणि कोरडवाहू क्षेत्रात 10 हेक्टरचे पॅरामीटर तयार केले जातात आणि हे जे काही ग्रीड त्या पद्धतीनं हे मातीचे ग्रीड तयार करून मातीचे नमुने घेतले जातात. म्हणजे मातीचा नमुना घेण्यासाठी तुम्हाला सांगतो 2 पद्धतीनं मातीचा नमुना या ठिकाणी घेतला जातो. 2 वेळा. एका वर्षात किती वेळा मातीचा नमुना घेतला जातो? परीक्षेत प्रश्न कसे पडेल? एका वर्षात किती वेळा मातीचा नमुना घेतला जातो? 2 वेळा घेतला जातो. आता मातीचा नमुना कधी घेतला जातो? एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये. खरीपाची पिकाची कापणी केली त्यानंतर मातीचा नमुना घेतला जातो आणि रब्बी नंतर म्हणजे साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ज्यावेळेस लागवड होते त्या रब्बी नंतर मातीचा नमुना घेतला जातो. आता बघा, मातीचा नमुना घेण्यासाठी तुम्हाला सांगतो इंग्रजी व्ही आकाराची खाच पाडली जाते. कशी? इंग्रजी व्ही आकाराची खाच पाडली जाते. यासाठी स्क्रू ॲगर या अवजाराचा वापर करतात. कशाचा वापर करतात? स्क्रू ॲगर या अवजाराचा वापर करून मातीचा नमुना घेतला जातो आणि हे मातीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवला जातो. आणि हे या मातीचा नमुना घेतल्यानंतर मित्रांनो, याच्यामधून या योजनेअंतर्गत तुम्हाला एकूण साधारणतः 12 पॅरामीटर्स कळणार आहेत. 12 गोष्टी तपासल्या जातील. आता यामध्ये तुम्हाला सांगतो
हा जो काही अहवाल आहे SHC योजनेचं म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड योजनेचा जो छापील अहवाल आहे ते शेतकऱ्यांना प्रत्येक शेत जमिनीसाठी दिला जाईल. म्हणजे प्रत्येक शेत जमिनीसाठी म्हणजे काय, आता शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी तर शेती नाहीये, आपल्याकडे नाव असतात बघा. म्हणजे हे माझं शेत इकडं आहे म्हणजे त्या शेताला नाव असते खडकी, डोंगरपट्टी किंवा त्या शेताला वेगवेगळे असे नाव असतात. आपल्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती आहे. मग त्या प्रत्येक शेताला एक अहवाल शेतकऱ्यांना दिलं जाईल आणि त्या अहवालामध्ये काय असेल तर एकूण त्या योजनेअंतर्गत 12 पॅरामीटर्स तपासले जातील. यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये 3 आहेत. एक नत्र असेल, स्फुरद असेल आणि पालाश असेल. नत्र, स्फुरद आणि पालाश ह्या तिघांची तपासणी केली जाईल. जमिनीमध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाशची कमतरता आहे का किंवा पालाशचं प्रमाण काय आहे. या ठिकाणी जी काही दुय्यम अन्नद्रव्यामधला सगळ्यात महत्वाचा आपण म्हणतो गंधक किंवा सल्फर ह्याची पण तपासणी याच्यामध्ये केली जाईल. या ठिकाणी झिंक तपासलं जाईल, त्यानंतर फेरस तपासलं जाईल, त्याचबरोबर कॉपरची तपासणी केली जाईल, मॅग्नीजची तपासणी केली जाईल आणि बोरॉनची तपासणी केली जाईल. आधी तुम्ही म्हणत असताल 16 पैकी हे 9 अन्नद्रव्ये तपासले जातील. किती? 16 पैकी जे काही एरेनॉन यांनी शोधून काढलेले आहेत त्यापैकी हे प्राथमिक 3 अन्नद्रव्य आहेत, दुय्यम 1 अन्नद्रव्य आहे आणि सूक्ष्म प्रकारचे 1, 2, 3, 4 आणि 5 अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य. हे जमिनीतलं तपासलं जाईल. परंतु याच्या व्यतिरिक्त इथं तर सांगितलंय 12 पॅरामीटर तपासले जातील, परंतु हे किती आहे इथं साधारण 9 दिले. परंतु याच्या व्यतिरिक्त जमिनीमधले अजून काही घटक तपासले जातात. ते म्हणजे याशिवाय यामध्ये पीएच, जमिनीचा सामू, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन, जमिनीचा सामू आपण म्हणायला लागतो, आम्ल विम्ल निर्देशांक. सामूची एक पट्टी असते, तुम्हाला माहिती आहे 0 ते 14 पर्यंत त्याच्यावरती अंक असतात. जर 6.5 ते 7.5 असेल तर सामू सर्व पिकांसाठी योग्य आहे असं समजला जातो. आणि जर 6.5 पेक्षा जर कमी सामू असेल तर त्याला आम्ल जमीन असं म्हणलं जातं. काय म्हणतात त्याला? आम्ल जमीन असं म्हटलं जातं. आणि 7.5 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला विम्ल जमीन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? विम्ल जमीन म्हटलं जातं. आम्ल आणि विम्ल. आम्ल जमीन असेल तर त्याच्यासाठी चुना वापरायला सांगितलं जातं आणि विम्ल जमीन जर असेल तर त्यासाठी जिप्सम वापरायला सांगितलं जातं. अशा वेगवेगळ्या शिफारसी केल्या जातात मित्रांनो. त्यानंतर EC, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण असं म्हणायला लागतो. विद्युत वाहकता. विद्युत वाहकता ज्यावेळेस जमिनीचे रासायनिक गुणधर्म तुम्ही शिकत असाल, जमिनीचे भौतिक गुणधर्म ज्यावेळेस शिकत असाल त्यावेळेस हे घटक तुम्हाला रासायनिक गुणधर्मामध्ये पाहायला भेटतात, तुम्हाला अभ्यासाला लागतात. मग यामध्ये OC असेल त्याला आपण सेंद्रिय कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब असं म्हणायला लागतो. म्हणजे हे 3 घटक पीएच असेल, EC असेल किंवा OC असेल किंवा सामू असेल, विद्युत वाहकता असेल, सेंद्रिय कर्ब असेल, हे 3 घटक असेल आणि या ठिकाणचे ही जी काही 9 असेल हे 9 घटक असे एकूण 12 पॅरामीटर या योजनेअंतर्गत तपासले जातात मित्रांनो. ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे तुम्हाला सांगतो साधारण तुम्हाला एक काही शेतकऱ्यांचा अहवाल घेतला, रिव्ह्यू घेतला आणि ह्या शेतकऱ्यांचा ज्यावेळेस अहवाल घेतल्यानंतर आपल्याला असं समजलं की ज्या शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये काही 10%, 15%, 30% वाढ झालेली आपल्याला दिसून येते. अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने कृषी विभाग ही योजना राबवत आहे मित्रांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. याच्यामध्ये काही कंत्राटी कर्मचारी असतील किंवा गव्हर्नमेंटचे असतील, कृषी विभाग चांगल्या पद्धतीने ही योजना राबवत आहे आणि राबवलीच पाहिजे. महाराष्ट्रातील तमाम कृषी सहाय्यकांना माझी विनंती आहे की चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करा आणि शेतकऱ्यांच्या शेतामधील मातीचे नमुने खरेच मातीचे नमुने घेतले पाहिजे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा दिला पाहिजे. कारण की मला वाटतं केंद्र सरकार याच्यासाठी पैसा देतोय, फुकट नाहीये. 190 रुपये फक्त मातीचा नमुना गोळा करण्यासाठी देतोय. याच्या व्यतिरिक्त आणखी 300 रुपयापर्यंत खर्च नमुन्याचं. म्हणजे शेतकऱ्यांना याची खरी माहिती गेली पाहिजे, मला असं सांगायचंय. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे 2 वेळा मातीचा नमुना घेतला पाहिजे आणि साधारणतः एक तुम्हाला खोटं वाटेल 2023 ची माझ्याकडे माहिती आहे, 25 चालू आहे अर्थसंघ, ह्याच्यामध्ये अंतिम रिपोर्ट आला नाही म्हणून मी तुम्हाला दिलं नाहीये. 23-24 मध्ये साधारणतः 23.58 कोटी कार्ड आतापर्यंत वाटप केले भारतामध्ये. किती? 23.58 कोटी जे काही कार्ड आहे ते कार्ड शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे आणि त्याचा आकडा दिवसेंदिवस असं वाढत आहे, याची व्याप्ती वाढत आहे मित्रांनो. कारण की ही योजना शेतकऱ्यांना एक संजीवनी, एक वरदान ठरत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या योजनेचा लाभार्थी जे काही शेतकरी आहेत 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 27 वर्ष हे याच्यामध्ये काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत.
आणि त्या अटी आहेत मित्रांनो. साधारणतः तुम्हाला सांगायचं म्हणजे एक साधारणतः हे कार्ड जे आहे 5 बोली भाषामध्ये आणि 22 स्थानिक भाषामध्ये हे कार्ड छापलं जातं, इंग्रजी सोडून. लक्षात आलं? 5 बोली भाषा असेल आणि 22 स्थानिक भाषेमध्ये हे कार्ड शेतकऱ्यांना सिंपल भाषेत कळावं म्हणून हे कार्ड छापलं जातं. ह्याला काही गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या बनवल्या गेलेल्या आहेत. हे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे, ही गोष्ट तुम्हाला कळावी. यामध्ये बाकी तुम्हाला सांगतो, याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न काय येणार आहेत ह्याच्यावरती मी PYQ पण घेईल, तुम्हाला सांगतो. हे मापदंड आपण ठरवलेले आणि याच्यासाठी जी काही घोषवाक्य आहे, घोषवाक्य परीक्षेमध्ये येतेच. मागच्या कृषी सहाय्यकला जी काही कृषी विभागाची परीक्षा झाली गेल्या वर्षी, त्या कृषी विभागाच्या परीक्षेमध्ये हे विचारलं होतं, स्वस्त धरा खेत हरा हे घोषवाक्य कोणत्या योजनेचं आहे. याच्यामध्ये अनेक योजना दिल्या होत्या त्यांची आणि 5 ऑप्शन पैकी आपल्याला एक ओळखायचं होतं मित्रांनो. तर अशा जी काही योजना आहेत, ह्या योजनेवरती जी आम्ही माहिती सांगितली तेवढीच माहिती तुम्हाला येऊ शकते आणि जी काही करंट आहे अर्थसंकल्पामधून मी जे काही करंट माहिती आहे ते करंटच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो 100%. कारण की ह्या योजना ज्या आहेत अत्यंत महत्वाच्या योजना, आपल्याला जवळपास 15 ते 20 योजना आपण घेणार आहोत. तर या योजना तुम्ही व्यवस्थित नोट्स काढून घ्यावं, बाकी विषय नाहीये. ओके, आता यामध्ये जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर हे तुम्हाला माहित असावं, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ऍग्री स्टडी एक्झाम. आपलं टेलिग्राम चॅनल आहे. हे PV सर राजमुद्रा, हे तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही लेक्चर पाहताय म्हणजे माहिती आहे. हे ऍप आहे. ऍप मध्ये नवीन बॅचेस असतील किंवा नोट्स असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला नवीन या ऍप मध्ये तुम्हाला नक्की भेटेल. लक्षात आलं? तर मित्रांनो, आगामी होणाऱ्या जे काही आपल्या कृषी सेवक एक्झाम असेल 100% जाहिरात येणार आहे. कृषी विद्यापीठाची जाहिरात आहे. आता प्रकल्पग्रस्तांची जाहिरात आलेली आहे. नवीन काही जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी ही जी काही जनरल मुलं आहेत त्यांच्यासाठी ही नवीन जाहिरात येणार आहे. त्यासाठी हे महत्त्वाचं लेक्चर ठरेल असं मला वाटतंय. या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो. धन्यवाद.